पहिलीपासून आता हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार आहे। हिंदी सक्ती मागे घेण्याबाबत 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर केलं जाईल। महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना, राजकीय पक्षांनी सुद्धा विरोध केला होता आणि हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भातला इशारा दिलेला होता। 16 जून पासून राज्यभरातील शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे आज किंवा उद्या या संदर्भातला जो निर्णय होता तो रद्द केला जाणार आहे। हिंदी सक्तीच्या वादाला 1.5 महिन्यांपासून अधिक काळ उलटला तरी सुद्धा सुधारित परिपत्रक काही निघालेलं नव्हतं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी सक्ती रद्द करण्यासंदर्भात तोंडी घोषणा सुद्धा केलेली होती। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर झालेला होता, मात्र त्या निर्णयाला अनेक स्तरातून टीका केली जात होती। विरोधकांनी सुद्धा टीका केलेली होती, विरोध केलेला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा हिंदी सक्ती करू नका असा थेट इशारा दिलेला होता आणि त्यानंतर आता हा निर्णय अखेर सरकार मागे घेणार अशी माहिती मिळते आणि पुढच्या 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, खरं तर महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आधीपासूनच विरोधकांकडून किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा हिंदी सक्ती नको असं बोललं जात होतं, विरोध केला जात होता। अखेर सरकारनं हा निर्णय मागे घेतलाय। नक्कीच या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण पाहिलं तर हिंदी सक्तीच्या विषयावरून अनेक वाद आहेत तो देखील निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच पहिलीपासूनचा जो हिंदी सक्तीचा विषय होता तो राज्यामध्ये वाद निर्माण करण्यात ठरलेला होता। त्यामुळे अनेक पक्षाकडून आहे की याची दखल घेत हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक या ठिकाणी जे संभ्रम आहे तो देखील निर्माण झालेला होता आणि त्यानंतरच आता जो निर्णय आहे तो देखील शासनाकडून मागे घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती मनसेने देखील याआधी जे आंदोलन आहे ते देखील केलेलं होतं आणि आता जो निर्णय आहे तो सध्या मागे घेतला। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।